तर गेले 6 वर्ष सोयाबीनचा भाव असेल, कपाशीचा भाव असेल, कुठलेही पीक तुम्ही घ्या, त्या पिकाला शेतकऱ्याला भाव मिळालेला नाही. खर्च वाढत चाललेत. खताचा खर्च वाढलाय, पेट्रोल डिझेल या सगळ्या किमतीमध्ये वाढ होती. पण ज्या पद्धतीचा हमी भाव शेतकऱ्याला मिळाला पाहिजे तो मिळत नसल्यामुळे गेल्या 6 वर्षात शेतकरी अडचणीत आला होता. म्हणून शेतकऱ्याची मागणी होती की आम्हाला कर्ज भरता येत नाही, आम्हाला कर्जमाफी मिळाली पाहिजे. मग रोष मोठ्या प्रमाणात वाढत होता. सर्व शेतकरी नेते रस्त्यावर होते. अनेक आंदोलनामध्ये आम्ही सुद्धा सहभाग घेतला होता. आणि मग तिथे गेल्यानंतर रोष वाढल्यानंतर मग कुठेतरी सरकारला मागणी मान्य करावी लागली. मान्य करत असताना जून महिन्यामध्ये आम्ही कर्जमाफी करू असं सरकारने सांगितलं. आणि त्यात आता जून महिना आला, 2 जूनला GR काढण्यात आला. आम्ही अभिनंदन केलं सरकारचं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव या महत्त्वपूर्ण योजनेसाठी दिलं, त्यासाठी सुद्धा अभिनंदन केलं. पण जेव्हा आम्ही पूर्ण GR वाचला, त्यातल्या अटी वाचल्या, त्यातून एक मात्र आम्हाला कळालं की 70% शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. आणि मग एवढ्या मोठ्या महामानवाचं नाव तुम्ही देत असताना जर 70% शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर कुठेतरी नावाचा पण अवमान हे सरकार तिथं करतंय असं आमचं मत होतं. याच्यामध्ये 2 प्रामुख्याने अटी आहेत. एक अट म्हणजे 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला त्या शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपयाची कर्जमाफी होणार. आणि मग ज्याचं समजा OTS मध्ये गेलं, ज्याचं 50,000पेक्षा जास्त आज कर्ज थकीत असेल तर त्यांना वरचे पैसे भरावे लागतील आणि 50,000च मदत होणार. आज 2 लाख जर थकीत असेल व्याज धरून तर त्याला 1.5 लाख भरायचे, मग 50,000ची कर्जमाफी मिळणार. त्यामुळे ही अट 2019ची काढावी, 50,000ची मर्यादा काढावी, सरसकट 2 लाखाची मदत जसं महाविकास आघाडीच्या काळामध्ये दिली गेली होती ती दिली जावी अशी आमच्या सगळ्यांची आणि शेतकरी संघटनेची पण आणि शेतकरी नेत्यांची पण हीच मागणी आहे. याला जोडून दुसरी मागणी जी आहे, जे रेग्युलर असणारे शेतकरी आहेत, सहसा ते 14 ते 15 लाखाच्या आसपास शेतकरी आहेत, तर त्या शेतकऱ्यांना 50,000ची कर्जमाफी नाही तर प्रोत्साहनपर जी मदत तुम्ही देत आहात ती वाढून 1 लाखापर्यंत करावी. आणि त्यांच्यामध्ये सुद्धा एक अट टाकण्यात आलेली आहे. ती अट काय तर 25, 26 आणि 26, 27 या 2 वर्षामध्ये सुद्धा कर्ज हे थकीत नसावं. आता 26, 27 अजून वर्ष संपलं नाही, जून 2027ला संपणार आहे. म्हणजे सरकार त्या लोकांना सांगते वर्षभर थांबा मग तुमची आम्ही कर्जमाफी करू. 2017ला तुम्हाला माहित असेल की त्यावेळेस महायुतीने एक कर्जमाफी केली होती 35,000 कोटीची. पण शेतकऱ्याच्या हातामध्ये किती हजार कोटी मिळाले तर 18,000 कोटी मिळाले. मग वरचे पैसे गेले कुठं? त्यावेळेस सुद्धा सरकारने अटी टाकल्या होत्या. शेतकऱ्याला कर्जमाफी न देता कुटुंबाला कर्जमाफी दिली होती. आणि त्यात दुसरं जे काही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रेग्युलर शेतकऱ्याला 50,000 कर्जमाफी देऊ असं सरकारने सांगितलं. दुर्दैवाने ती कर्जमाफी आतापर्यंत मिळाली नव्हती. अधिवेशनात 2017चे जे रेग्युलर असणारे शेतकरी ज्यांचे 5,000 कोटी प्रलंबित, अधिवेशनात 2दा आम्ही हा मुद्दा मांडला, आंदोलन केलं. आणि पवित्र भूमी पंढरपूरला जेव्हा आम्ही आंदोलनाला बसत होतो तेव्हा या 2 अटी काढाव्यात आणि 17 मध्ये असणाऱ्या शेतकऱ्याला जी अजूनपर्यंत कर्जमाफी मिळाली नाही ती मिळावी, रेग्युलर असणाऱ्या शेतकऱ्या अशी आपली मागणी होती. शेतकरी एकजुटीचा कुठेतरी धास्ती या सरकारने घेतल्यानंतर तिथं ती 17ची जी कर्जमाफी आहे रेग्युलर ती त्यांनी मान्य करून कॅबिनेटमध्ये पास केलं आणि 5,000 कोटीच्या ऐवजी 1400 कोटीचं प्रोव्हिजन तिथं झालेलं आहे. पण मग आम्ही पंढरपूरला जेव्हा बसलो आमची अपेक्षा होती की सरकार कुठेतरी या शेतकऱ्याचा रोष जो वाढत चाललेला आहे तर त्याला कुठेतरी नरमेल आणि आम्ही केलेल्या मागण्या ऐकेल. अनेक शेतकरी मोठे नेते तिथे आले, त्यांचं मी आभार व्यक्त करतो शेतकऱ्यांच्या वतीने. आणि तिथे आल्यानंतर मग सरकारकडनं महाजन साहेब जे आले होते त्यांनी त्या पवित्र भूमीमध्ये शब्द दिला, तो सुद्धा मीडियासमोर दिला. मीडियासमोर मुख्यमंत्री साहेबांशी त्यांचं बोलणं झालं आणि त्याच्यात ते बोलत असताना सांगितलं की 22 तारखेच्या आधी तिथं आम्ही तुमच्याबरोबर बैठक करू. आम्ही म्हणलं आमच्याबरोबर बैठक फक्त करू नका, कारण की हे राजकीय भूमिका आमची नाही आहे. याच्यात आमच्या पक्षातले नेते घ्या, शशिकांत शिंदे साहेब, उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षातले नेते घ्या, काँग्रेसचे नेते घ्या आणि त्याच्याबरोबर राजू शेट्टी साहेबांना घ्या, त्याचबरोबर अजित नवले साहेबांना तुम्ही घ्या, जे बुलढाण्यामध्ये आपले तुपकर भाऊ जे आंदोलनात त्यावेळेस बसले होते त्यांना तुम्ही घ्या, बच्चू कडूंना घ्या आणि इतरही सर्व जे शेतकरी नेते त्यांना घ्या. आम्हाला यात राजकारण करायचं नाही, फक्त मार्ग निघाला पाहिजे. हो बोललं गेलं.
पण दुर्दैव असं 22 पर्यंत कुठे निर्णय झाला नाही, चर्चा सुद्धा झाली नाही. अजूनपर्यंत त्यांच्याकडनं संदेश आलेला नाही. याच्यात राजकारण होऊ नये अशी आमची भूमिका होती. सरकारने त्या पवित्र भूमीमध्ये शब्द दिला, आम्ही विश्वास ठेवून आमचं आंदोलन मागे घेतलं. पण 22 पर्यंत जर त्यांनी बोलावलंच नसेल, चर्चाच झाली नसेल आणि तसं हे जर पुढे जाणार असेल तर हे आम्हाला पटणारं नाही. म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे, सर्वांनी निर्णय घेतलेला आहे. हे शेतकरी आंदोलन आहे, रोहित पवार फक्त एकट्याचं आंदोलन नाही, सगळ्यांचं आंदोलन आहे. 29 तारखेला मराठवाड्यासाठी एक फार मोठं आंदोलन शेतकरी उभं करणार आहेत. आपल्या कुठलं ते संभाजीनगरमध्ये, पण ते जागा कुठली, ते केम्ब्रिज चौकामध्ये सकाळी 10:30 वाजता हजारो शेतकरी तिथे येतील. त्यावेळेस अधिवेशन सुरू झालेलं असेल. तिकडं मुंबईत अधिवेशन असेल आणि इकडं आमचं शेतकरी आंदोलन असणार आहे. त्याच्यामध्ये काँग्रेसचे नेते येत आहेत, उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षातले नेते येत आहेत, शेतकरी नेते येत आहेत, सर्व पक्षीय मिळून आणि संघटना मिळून ते आंदोलन तिथं आपण करत आहोत. मोठं आंदोलन असणार आहे. इथं आंदोलन, तिथं अधिवेशन, आणि काही झालं तरी अधिवेशनामध्ये शब्द जोपर्यंत दिला जाईल तोपर्यंत आम्ही त्या रस्त्यावरनं उठणार नाही. अन्नत्याग आंदोलन नसून हे रस्त्यावरची लढाई आहे, रस्त्यावरचं आंदोलन आहे. त्यामुळे 29 तारखेला मोठ्या संख्येने लोकांनी यावं. या अनुषंगाने आम्ही जिल्ह्यामध्ये जाऊन, विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन आम्ही बैठका घेतोय. धाराशिवची बैठक झाली, त्यानंतर लातूरची बैठक झाली, नांदेडची बैठक झाली, सकाळी हिंगोलीची बैठक झाली आणि आज इथं आपण परभणीमध्ये बैठक घेत आहोत. जालन्याचे लोक आत्ताच फोन करतात, तिथेही बैठक आपल्याला घ्यायची आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरची बैठक आहे. छोटंसं उदाहरण आपल्याला सांगतो कशा पद्धतीने अटीतटी टाकल्या जातात. गेल्या वर्षी आपल्या या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालं होतं. आपल्यालाही माहिती असेल की लाखो हेक्टर म्हणजे 4.94 लाख हेक्टरचं नुकसान झालं होतं. अपेक्षा शेतकऱ्यांची होती की जे सरकारने जाहीर केलं होतं त्या अनुषंगाने विमा कंपनीकडनं आणि सरकारकडनं आपल्या या जिल्ह्यासाठी 1800 कोटी रुपये येतील असा अंदाज होता. एवढं मोठं नुकसान झालं होतं. पण आले किती? तर आता तुम्ही बघा, खरीप 2023 मध्ये जेव्हा कर्जमाफीची याची कर्ज विम्याची योजना होती, पीक विम्याची, आणि त्यावेळेस 4 ट्रिगर होते, तेव्हा आपल्या जिल्ह्याला 2023ला 420 कोटी मिळाले. खरीप 2024ला 501 कोटी रुपये मिळाले. आणि जेव्हा हे ट्रिगर काढले, जे आम्ही अधिवेशनात बोलत होतो काढू नका, जेव्हा पाऊस अतिवृष्टी झाली होती तेव्हा बोललो होतो काढू नका, त्याचं नुकसान होईल, तेव्हा आपल्या या जिल्ह्यामध्ये फक्त विमा कंपनीकडनं किती रुपये आले? तर 145 कोटी रुपये आले. खरं तर किती मदत सरकारकडनं आणि या विमा कंपनीकडनं मिळायला पाहिजे होती? ती होती 1800 कोटी रुपये. त्यामुळे या आंदोलनामध्ये अजून एक मुद्दा आम्ही घेतलेला आहे की चारीचे ट्रिगर पूर्वीसारखे हे लागू करावेत आणि 1 रुपयामध्ये विमा आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी द्यावा. अशा विविध मागण्या घेऊन आम्ही ते आंदोलन करणार आहोत. बऱ्याच शेतकऱ्यांनी अजून इतर मागण्या आमच्यापर्यंत मांडलेल्या आहेत, जसं शक्तीपीठ मार्ग हा नको ही मागणी त्याच्यामध्ये आहे आणि बरेच इतर विषय आहेत. ते आम्ही हळूहळू टप्प्याटप्प्याने सरकारच्या पुढे तिथं मांडणार आहोत. धन्यवाद. महाविकास आघाडीमध्ये फक्त रोहित पवारच दिसतात, कर्जमाफी आणि इतर विषयांवर रस्त्यावर उतरताना एकत्रितपणे लढा का उभारला जात नाही राज्यभरामध्ये? हे बघा, कांदा आंदोलन आम्ही जेव्हा नाशिकला केलं होतं तेव्हा दानवे साहेब आले होते, सपकाळ साहेब आले होते. तेव्हा कांद्याचा भाव त्यावेळेस किती होता? 4 ते 5 रुपये होता. ते आंदोलन केलं, चांदवडचं आंदोलन केलं, परत पुण्यात आंदोलन केलं. हे सर्व नेते तिथे आले, त्या आंदोलनाला यश मिळालं. नाफेडली रेट वाढवला आणि आता मार्केट 30 रुपयाला गेलेलं आहे. त्यामुळे त्यावेळेस सर्व नेते होते. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल, जेव्हा मी उपोषणाला बसलो होतो, काँग्रेसचे काही नेते आले होते, राज्याचे युवकचे प्रमुख आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सपकाळ साहेब येणार होते, त्यानंतर सुषमाताई अंधारे हे येणार होते, राऊत साहेब येणार होते. पण पक्ष फुटण्याची चर्चा त्यावेळेस सुरू झाल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. त्यांनी पाठिंबा तिथं दिला होता. आणि हे आंदोलन जे होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा सपकाळ साहेब काँग्रेसचे नेते येत आहेत, आमच्या पक्षातून सुप्रियाताई येणार आहे, शशिकांत शिंदे साहेब येणार आहेत आणि आपल्या उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षातून काही नेते तिथे येतील आणि शेतकरी नेते सुद्धा तिथे येतील असा आम्हाला विश्वास आहे. विषय काय आहे की बघा, चोरी करणारी चोरी केली, तुमच्याकडे विविध खाती आहेत, त्याचा तुम्ही अभ्यास करा. जे चोर आहेत त्यांना तुम्ही पकडा. चोराला तुम्ही काही करत नाही, पण 95 ते 96% लोकांना या योजनेचा फायदा होत होता, त्या लोकांवर मात्र तुम्ही अन्याय केलेला आहे. आणि मग आमचं एवढंच म्हणणं आहे की चोरी पकडली असेल तर ती मार्गी लावा, आपण जिवंत थांबवू शकत नाही. त्यामुळे सरकारने ही योजना आणत असताना त्या
चोरी करण्याचे जे काही प्रकार घडले त्याचा अभ्यास करून त्या होऊ नये याची दक्षता घ्यावी. पण मी तुमच्या या परभणी जिल्ह्याचं सांगितलेलं आहे, जिथं 1800 कोटी रुपये यायला पाहिजे तिथं 150 कोटी रुपये आले. 4 ट्रिगर काढले. त्या 4 ट्रिगरमध्ये काय, अतिवृष्टीचा विषय आहे, दुष्काळाचा मुद्दा आहे, पाऊस सुरुवातीला झाला नंतर नाही झाला, असे काही निकष त्याच्यामध्ये होते ते काढण्यात आले. आता एकच निकष आहे की लावल्यानंतर शेवट उत्पादन काय येते याच्यावर आपण करणार आहोत. 145 कोटी रुपये फक्त आमच्या शेतकऱ्याला आलेले आहेत. त्यामुळे याच्यात कुठेतरी अभ्यास करून योग्य अशी भूमिका आणि योग्य अशी पॉलिसी शेतकऱ्यासाठी आणणं फार महत्वाचं आहे. पुढचा काळ कठीण आहे. काही प्रमाणात काल परवा पाऊस झाला असला तरी सरकारच बोलतंय की पाऊस येणार नाही अल निनोचं सावट असल्यामुळे. दुर्दैव असं ते सावट फक्त 1 वर्षासाठी नाही, कदाचित असं म्हणलं जातं पुढच्या वर्षी सुद्धा हे जाईल. त्यामुळे मग गेल्या अनेक वर्षांमध्ये शेतकऱ्याला उत्पादनाला काही मिळालं नाही, भाव मिळाला नाही, आता 2 वर्ष ते काही पिकणार नाही. ह्यात शेतकरी कसा टिकवायचा, त्याला सरकारकडनं ज्या सरकारने या राज्याचं पालतत्व घेतलं त्या सरकारने मदत केल्याशिवाय शेतकरी टेकला तर मजूर टेकणार, मजूर टेकला शेतकरी टेकला तर व्यापार टिकणार आहे, ग्रामीण अर्थव्यवस्था टिकणार आहे आणि मग ग्रामीण अर्थव्यवस्था टिकली तर शहरी अर्थव्यवस्था टिकणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र या राज्याचा विकास हा कुठं ना कुठेतरी ग्रामीण भागापासून सुरुवात होतो, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. बच्चूकडून आमदारकी देऊन शांत केले का या कर्जमाफीच्या मुद्द्यावर वाटतं सरकार? अधिवेशनात ते बोलले, पण पूर्वी ज्या आक्रोशेने ते बोलत होते, ज्या आक्रमकतेने बोलत होते, ती आक्रमकता दुर्दैवाने त्या ठिकाणी दिसत नव्हती. मुद्दे बरोबर बोलत होते, पण कुठेतरी या सरकारला गुडघ्यावर आणण्याची भूमिका पूर्वी त्यांनी जी निभावली होती तशीच भूमिका यंदा सुद्धा निभावतील अशी आमची अपेक्षा होती. पण तसं